मानोरा येथे सोटा मोर्चा संपन्न। विविध मागण्यांसाठी शेतकरी, कष्टकरी, घरकुलापासून वंचित असलेले नागरिक उतरले रस्त्यावर। वाशिम जिल्ह्यात झालेल्या सुरुवातीच्या ओल्या व नंतर कोरड्या दुष्काळामुळे संपूर्ण शेतीचे पिके कोरपून निघाले असता शेतकऱ्यांचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा महाराष्ट्र शासनाने वाशिम जिल्ह्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यापासून वंचित ठेवण्याचे कार्य केले। तसेच उरल्या सुरल्या पिकांची अवकाळी पावसाने नासाडी केली। गतवेळच्या खरीप हंगामात काहीच पिकले नसल्याने प्रशासनाने 48 पैसेवारी काढली, मात्र दुष्काळ जाहीर केला नाही। तसेच बेरोजगारी भरपूर प्रमाणात वाढली आहे। घरकुलापासून बरेच ग्रामीण जनता लाभापासून वंचित आहे। या अन्यायाविरोधात महाविकास आघाडीचे पक्ष, काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह मानोरा येथे 31/1/2024 ला तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। मानोरा तालुक्यात शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे। तालुक्यात दुष्काळ परिस्थिती पाहता बरेच ग्रामीण जनता पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहराकडे रोजगाराच्या शोधात गावे सोडून जात असताना दिसून येत आहे। शेतकऱ्यांना दुष्काळाची व अवकाळाची मदत मिळाली नाही। पीक विमा सुद्धा नाममात्र देण्यात आला। दिवसा वीज पुरवठा खंडित केला असून रात्रीला जीव धोक्यात टाकून पाणी द्यायला शेतकऱ्याला जावे लागते। पिके उद्ध्वस्त करणाऱ्या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अथवा त्यांना मारण्याची परवानगी द्यावी। शेतकऱ्यांची थट्टा करणे शासनाने बंद करावे, नाहीतर वारंवार रस्त्यावर उतरण्याचा इशारा देवानंद पवार यांनी दिला। या प्रसंगी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा माजी मंत्री संजय देशमुख यांनी सरकारवर आपल्या दमदार भाषणाद्वारे हल्ला चढविला। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अनंतकुमार पाटील, आमदार अमित झनक, शिवसेनेचे अनिल राठोड, अरविंद पाटील हिंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मोर्चात बलदेव महाराज, दिलीप सरनाईक, दिलीप भोजराज, चंद्रकांत गोटे, वैभव सरनाईक, गजानन अहमदाबादकर, रवींद्र पवार, काशीराम राठोड, नंदाताई गणोद, इफ्तिखार पटेल, गजानन राठोड, अमोल तरोडकर, वसंतराव भगत, महेश जाधव, प्रवीण देशमुख, रामनाथ राठोड, हाफिज खान, बरखा बेग यांच्यासह महाआघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेकडो शेतकरी सहभागी झाले होते। सदर भाषणानंतर आयोजित सोटाने शेतकऱ्यांच्या विरोधात असलेले महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या मुखट्यावर सोटा मारून जाहीर निषेध नोंदविला। आमच्या महाराष्ट्र पब्लिक न्यूजच्या प्रतिनिधी यांनी देवानंद पवार तथा अरविंद हिंगोले यांची मुलाखत घेतली असता त्यांनी सदर मागण्यांची माहिती दिली ती अशी: सरकारने सरसकट दुष्काळ जाहीर करावा, सोयाबीनला 50,000, कापसाला 75,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात यावा, शेतकऱ्यांचे थकीत कर्ज माफ करावे, बेघरांना घरासाठी जमिनीचे पट्टे देण्यात यावे, अशा अनेक मागण्या त्यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले। गजानन पंडितकर, महाराष्ट्र पब्लिक न्यूज, मानोरा प्रतिनिधी।